जुनी जो मध्ये नको. गुड मॉर्निंग गाइस. तर आपण स्ट्रेट फॉरवर्ड व्लॉग चालू करत आहे आपल्या नर्सरीतून. इथे बघा किती सारे झाड आहे. कोणते कोणते सांग शिवांश. हे कोणते? हे कशाचे? हे बघा सीताफळ, इकडे आंबा आहे, इकडे जामाचे. हे शो आले झाडाचे बघितले असते ना, एकदम उंच उंच होता. खूप सारे इकडे. हे लिंबाचे बघा गायची कलम बघा केवढूशी आणि आले. एवढूशे झाड आले एकदम. म्हणजे एवढूशे झाड आहे, एवढूशे आले तर पेरू लागलेलं आहे. हे हायब्रिड वाले असतं. आम्ही पाहिजे लावलेले ते हे वालेच आहे बघा इथे उगलेलं. हे बघा इकडे पण एक. म्हणजे जेव्हा छोट्या असतात हे बघा याला फूल उगले. हे असं फूल उगतं पहिले, त्याच्यानंतर मग याच्यावरती पेरू लागतं. बघा हे छोटंसं लागलं इथे दिसलं. याचं फूल होतं त्यानंतर मग हे असं उगतं. फुलं बघा किती लागले. रोजेस बघा किती लागले इकडे. पिंक रोज सगळ्या कलरचे. नवीन प्रोजेक्ट चालू इकडे. तर इथे आपण फार्म हाऊस वर आलो होतो. इकडे हे बघा किती मोठं झालंय सीताफळ. मागच्याच जे तो एवढंच होतं बारीकसं. आय एम एन्जॉईंग दिस बनाना चिप्स. आज आहे आषाढ एकादशी, त्यामुळे उपवास सगळ्यांना. उपवास नुसता नावाला असतो काय. किती मोठं झालं. आणि इथं भुईमुग लावलं होतं. म्हणजे पीनट काय म्हणतात त्याला, शेंगदाणा. बघ ते आजचा मेनू सांगणार आहे माझी आजीबाई. सांगा आजी, सांग ना काय काय. ते बघा इकडे आपल्याकडे पोटॅटो चिप्स आहे, एक सुक्की मिरची आहे, हे साबुदाणाचा वडा आहे, ही कशाच तरी चटणी मला पण नाही माहिती, हे गुळ आहे, इथं शेंगदाणे, हिअर वी हॅव आडू, हिअर वी हॅव दही, हिअर वी हॅव ड्रॅगन फ्रूट. बघा किती मोठं. हे आम्हाला रस्त्यानेच भेटलं होतं. साचीच्या तोंडा एवढे बघा काही. दिस आर मेन्यू फॉर टुडे. इकडे चटणी, इकडे साबुदाणा वडा, इकडे पोटॅटोचे चिप्स, इकडे मिरची आहे, इकडे बनाना, इकडे काकडी, इकडे भिजवलेले शेंगदाणे, इकडे भिजवलेले बदाम, प्लस इकडे आहे गुळ. इसने तो बहुत ज्यादा ऊपर हो गया लगता है. आपलं पतंग इथं हरवलेलं आहे बघा. इथे साचीकडे दिला होता आणि पूर्ण खाली पडून दिला तो तिकडे. तर इथे वापस खात आपण दुसऱ्या बागेत आलेलो. इकडे पण सीताफळ नेला काय म्हणता काय माहिती, भुईमुग की काय आय डोंट नो. पण हे झाड बघा किती मोठे झाले. 2 वर्ष, 2 नाही पण नाही 1.5 वर्ष झाले असेल. इकडे फर्टिलायझर्स आणि माती चांगली असल्यामुळे इकडे चांगलं उगले. आता आम्ही जेव्हा बर्डावरती, एक मिनिट, आता जेव्हा आम्ही बर्डावरती जाईन ना तेव्हा मी तिकडचे झाडे दाखवेल की तिकडचे कसे झालेले. हालाकी तिकडचे इतके मोठे नाहीये, म्हणजे त्यांना उलट 2-3 वर्ष झालेले आहेत, पण ते माती थोडी अशी कचकोट असल्यामुळे इतके नाही उगलेले. पण मी दाखवेन तुम्हाला. तर आता ना आपण आपल्या शेताच्या मेन पॉईंट मध्ये उभं. म्हणजे इकडच्या साईडला पण तेवढीच जागा आहे, इकडे थोडीशी कमी जागा आहे, इकडे पण चांगली जागा आहे, आणि सेम इकडे पण. हे टोटल झाडं ना सगळे सागाचे लागलेले तुम्ही बघू शकता मागे पण. त्यांना हे खूप जुने आहे, 10-12 वर्षाचे आहेत. तर आता ना आपण आपल्या सोलार प्लॅन्ट वर आलेलो आहे. इकडे म्हणजे आपण सोलार पॅनल्स लावले, त्याची विहिरीच्या बाजूला लावतात ते वाले. मी एकदा तुम्हाला दाखवतो. तर इथं तब्बल 9 सोलार पॅनल्स लागलेले आहे. हे म्हणजे वरती जे आहे ते 4 लावतात आणि खालच्या साईडला सगळे 5 लावलेले असतात. त्याचं प्रॉपर बॉक्स वगैरे आर्थिंग वगैरे सगळं केलेलं असतं. इकडे पाईपलाईन, म्हणजे इकडे पहिले आमची मोटर पण होती, त्या तिकडे इंजिन जे दिसतंय ना, या इकडे पहिले बिग मोटर होती जी अप्पर मोटर जिला आपण म्हणतो, आणि तिकडून पाणी काढायचं. मी एकदा विहीर दाखवतो तुम्हाला. आमच्या इकडे मेजरली उन्हाळ्यात पाणी नसतं, पण जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा खूप जास्त पाणी भरून जातं. बघा फुल भरलेली. इकडे सगळं आता हिरवगार झालेली. त्या तिकडे जी जुनी विहीर आहे ना, जिचे मासे वगैरे सगळे मरून गेले होते, कावड्यांनी मारले होते, ती इकडे काहीतरी आहे. मी तुम्हाला ते पण दाखवेल. आणि हे सगळे झाडं वगैरे बघू शकता. इकडे कोणतरी ढोलकी वाजवते. हे सगळे बघा मँगोचे झाड. इकडे 1, 2, 3, 4 असे 8 होते टोटल.
पण तिकडे जे होतं त्याच्यावर वीज पडली होती, त्यामुळे आता बाकी नाही राहिले. बघा किती कामावाला मुलगा आहे गाईस, किती काम करतो. कर रे काम. जर तुम्हाला असाच मेहनती मुलगा पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 200 रुपये दररोजचे. काम कर रे, काम करत. हे बघा ती काम करतो हा मुलगा. ये बहुत मेहनती लड़का है गाइस.